उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा मुंबईत राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात आला. न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदांवर असतील तोपर्यंत संविधान आणि लोकशाहीला कुठलाही धोका नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात दोषसिद्धीचा दर आता 45% पोहोचला असून तो 60% नेला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूरच्या सर्किट बेंचला पूर्ण पीठाचा दर्जा देण्याची विनंतीही त्यांनी न्यायाधीशांकडे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीनं सरन्यायाधीशांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. हरियाणातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. या सत्काराबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी राज्य सरकारचे आभार मानले. शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब